नमस्कार मंडळी. आम्ही बीडमधून सोलापूरला जाण्यासाठी एका बसमध्ये बसलो आणि थोड्या अंतरावर बस गेली. थोड्या तरी एखादा किलोमीटरवर गेली असेल बस. आणि नंतर एक महिला बोलू लागली की ती मुलगी खालीच राहिली, ती मुलगी खालीच राहिली आणि बस थांबवा. असं ती मोठ्याने म्हणत नव्हती, हळूच म्हणत होती. पण ते ऐकल्यानंतर दुसरे प्रवासी म्हणू लागले की कंडक्टरला बस थांबवा, एक मुलगी खालीच राहिलेली आहे आणि तिचं सामान बसमध्ये आहे. त्यावेळी ती कंडक्टर म्हणू लागली की ज्याचे त्याला कळत नाही का, कोणी कुणाची काळजी घेत चालायची, तिचं सामान आपण दुसऱ्या बस स्टॉपला जमा करू. मंडळी, झालं काय की संभाजीनगरवरून येणारी बस संभाजीनगर बीड सोलापूर ही बस बीडमध्ये जेव्हा त्यातले प्रवासी उतरायला लागले आणि चढणारे प्रवासी घाई करू लागले, तेव्हा त्या बसचे ड्रायव्हर म्हणू लागले की घाई करू नका, ही बस 1 तास थांबणार आहे, 1 तास ह्या बसला वेळ आहे. तेव्हा ती मुलगी 1 तास वेळ आहे म्हणल्यानंतर बाथरूमसाठी गेली. एका महिलेजवळ स्वतःचं सामान देऊन ती बाथरूमला गेली आणि झाले काय तर अवघ्या 10 मिनिटात त्या ड्रायव्हरची आणि कंडक्टरची बदली झाली आणि दुसरे ड्रायव्हर आणि कंडक्टर बसमध्ये येऊन बसले. सांगायचं एवढंच की कोणावरही विश्वास ठेवू नका प्रवास करताना. कारण ज्या महिलेला सांगितलं होतं की मी आत्ता येते, त्या महिलेने बसमध्ये बसल्यानंतर बस चालू होताच जर सांगितले असते तर बस थोडा वेळ थांबली असती. पण ती मुलगी ही एकटीच होती आणि तिची एक शाख होती, ती शाख तिने ठेवून घेतली. पण तीच महिला स्वतःला जेव्हा जागा धरायची होती तेव्हा इतका दम टाकू लागली आणि खूप घाई करू लागली. ती बसच्या खाली होती तेव्हाच आपली पर्स टाकू लागली आणि त्या मुलांना सांगू लागली की मला सीट धर, मला सीट धर. आणि तिला स्वतःला जेव्हा जागा मिळाली तेव्हा ती स्थिर झाली. पण तिला एवढं कळलं नाही की एका मुलीचा आपण इथं शाख ठेवून घेतलेली आहे, आपण लवकर सांगायला पाहिजे. आणि ती मुलगी मग पुन्हा डेपोमध्ये जाऊन तिने काय केलं, कशी आली आणि कशी नाही, देव जाणे. कारण हे ड्रायव्हर कंडक्टर जे नवीन होते त्यांच्याकडं त्यांचा नंबर डेपोमध्ये कंट्रोलरकडे सुद्धा त्यांचा नंबर नव्हता, हे नवीन आले होते ते. आणि ह्यांनी पुढे जाऊन मांजरसुंबा बस स्टॉपला त्या मुलीची शाख जमा केली. पण आता ती मुलगी आली कशी असेल आणि कुठे जाणार होती आणि कुठे नव्हती, काय त्याचा मेळ म्हणजे माहीतच नव्हतं. तर माझं एवढंच सांगणं आहे की कोणावरही असा विश्वास ठेवू नका आणि ज्याने आपल्यावर विश्वास टाकलाय त्याचा असा विश्वासघात करू नका. कारण ती मुलगी एकटी होती आणि तिला काय अडचणीला तोंड द्यावं लागले असेल ते तिलाच माहिती.